नमस्कार मित्रांनो, 25% अग्रिमाचे पीक विम्याचे जे पेंडिंगमध्ये राहिलेले जिल्हे आहेत त्यामध्ये परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे व इतर जे काही जिल्हे आहेत जालना, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांच्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. त्यामध्ये धाराशिवमध्ये काही शेतकऱ्यांचं वाटपाचे जे काही नवीन यादी अपडेट झालेली आहे ती देखील मी सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची अपडेट आहे परभणी जिल्ह्याकरिता. म्हणजेच परभणी जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रकारचा धक्कादायक प्रकार घडण्यात आला आहे, म्हणून तुमच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही आहे. तो प्रकार काय आहे व जे ह्या घोटाळ्यामध्ये शेतकरी सामील नाही आहेत त्यांच्या खात्यावर रक्कम किती तारखेला जमा होणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला काळजीपूर्वक बघा. पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा. म्हणजेच शेतकऱ्यांच्या नवीन योजनेसंदर्भात, पीक विम्यासंदर्भात ज्या काही फास्टेस्ट अपडेट येतील त्या तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर आपण व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. तुम्ही देखील व्हिडिओला लाईक व शेअर करून टाका. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, परभणी, नांदेड, हिंगोलीची पीक विम्याची अपडेट थोडक्यात सांगायची झाली तर परभणीमध्ये थोडासा घोटाळा झालेला आहे. म्हणजेच काही शेतकऱ्यांनी म्हणजे पाहायला गेले तर परभणी जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकऱ्यांनी 30,000 हेक्टरवरील पिकांचा बोगस पीक विमा हा भरला होता व ह्या पीक विम्यामध्ये कार्यवाही करण्यात आलेली आहे. अशा शेतकऱ्यांना 30,000 शेतकरी म्हणजे खूपच मोठी संख्या एकंदरीत पाहायला गेलं तर. कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की बाबा आम्ही परभणी जिल्ह्यातील या गावामध्ये आहोत. तर मी काही गावांची नावं व यादी महसूल मंडळानुसार गावांची यादी देखील सांगितली होती. त्या यादीमध्ये शेतकरी असं नाही की पात्र नाही आहेत, पात्र आहेत, पण परभणी जिल्ह्याच्या एकूण शेतकऱ्यांपैकी जवळपास 13,000 शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. यांनी बोगस प्रकारे एजंट थ्रू म्हणा की बाकी गोष्टी बोगस प्रकारे फॉर्म फिल केला. जी काही माहिती ऑनलाईन फॉर्म फिल करताना त्यांनी चुकीची टाकली व हेक्टरी जी काही माहिती आहे ती चुकीची फॉर्म भरली व सगळे घोटाळा एक प्रकारचा करण्यात आला. ह्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही आहे. त्यांच्या तर झालेलीच नाही आहे. त्यांच्यामुळे बाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील रक्कम जमा व्हायला उशीर होत आहे. म्हणजे स्वतः तर वाईट केलं, दुसऱ्यांचं देखील वाईट होताना दिसत आहे. तर त्यामध्ये आता बघा, ही ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा पीक विम्याचा घोटाळा वगैरे करून फॉर्म भरला ह्यांना तर रद्द करण्यातच आलेलं आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत ॲक्शन घेतलेली आहे. म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यामार्फत 121 CSC केंद्रावर आता कार्यवाही करण्यात आलेली आहे व बाकी जे जिल्हे आहेत, बीड जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, हिंगोली आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे व बुलढाण्यामध्ये वाटप सुरू आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, लातूर, इतर ह्या व्यतिरिक्त ठाणे व कल्याण ह्या जिल्ह्यात CSC केंद्रावर देखील ह्या जिल्ह्यांमध्ये सगळीच एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी स्वतः क्लेम केलेले होते व कोणी 25% अग्रिमाचा क्लेम केला होता ह्या शेतकऱ्यांच्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. म्हणजेच पडताळणी सुरू आहे विभागामार्फत. तर ह्या पडताळणीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे घोटाळे केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार नाही. त्यांच्यावर योग्य ती शासनामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. व ज्या शेतकऱ्यांनी भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर अतिशय चुकीचे हे हेक्टरमधील फॉर्म भरलेले होते अशा शेतकऱ्यांना यापुढे कुठल्याही योजनेचा, शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. या गोष्टीची तुम्ही दक्षता घ्या. जर कोणी असं केलेलं असेल तर, जर कोणी करणार असेल तर त्यांनाही करायला सांगू नका की बाबा ह्या प्रकारचा घोटाळा होतो, रक्कम खात्यावर जमा होणार नाही आहे. ही होती ह्याच्या संदर्भात अपडेट. आता आपण पाहायला गेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे विभागातले काही जिल्ह्यातले जे तालुके आहेत महसूल मंडळानुसार त्यातील पात्र शेतकऱ्यांच्या गावांची यादी पाहिलेली होती. तर ती यादी आता इथून पुढे आपण कवर करणार आहोत. म्हणजे काल इंदापूर तालुक्यातली बरेचसे आपण गावं घेतली. त्या गावांमध्ये जर तुमचा समावेश असेल ते तुम्ही पाहू शकता. जर ह्या व्हिडिओमध्ये त्या गावांना सांगण्यात येणार नाही, जर तुम्ही नवीन व्ह्यूअर असाल तर कालच्या व्हिडिओमध्ये त्या गावांची यादी अतिशय स्पष्टपणे सांगितलेली आहे. जवळपास 60 ते 70च्या आसपास गावं हे पात्र आहे. पण तिथे देखील आणखी इन्व्हेस्टिगेशन व्हायचं सुरू आहे. म्हणजेच अशा प्रकारचे जर घोटाळे हजाराच्या संख्येमध्ये होत राहतील तर निश्चितच आहे की अग्रिमाच्या पीक विम्याला वाटपाला होईल तेवढा विलंबच होणार आहे. तर एकमेकांना सहकार्य करा. अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. तर बघा, आता पुणे विभागाची बाकी जिल्ह्यांची अपडेट, बाकी तालुक्यांची अपडेट घ्यायला झाली तर पुण्यामध्ये आपण काल बारामती तालुका पाहिला. बारामतीमध्ये बरेचसे गावं घेतले. रुई असेल, कटफळ असेल, त्यानंतर भिगवणच्या आसपासचे गावं घेतले, दौंड घेतलं. उर्वरित आता बाकीचे पुरंदर व इतर जे तालुके राहिलेले आहेत, पुरंदर राहिला, दौंड राहिला, त्यानंतर प्रॉपर पुणे राहिला, यामध्ये उर्वरित गावांची यादी देखील आता लवकरात आता आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आपल्याकडे यादी आलेली एकंदरीत पाहायला गेलं तर याद्यांची संख्या खूप मोठी आहे. जिल्ह्यानुसार, गावानुसार पाहायला गेलं तर जवळपास
43च्या आसपास याद्या आलेल्या आहेत. म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार वेगवेगळ्या याद्या. जशा बाकी इतर गावांच्या याद्या येत राहतील तशा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करून ठेवावं लागेल. म्हणजेच सर्वात फास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर ह्यामध्ये आता आपण बाकी जिल्ह्यांची देखील आता अपडेट घेणार आहोत. यामध्ये आता नांदेडचा जो काही 812 कोटीचा निधी आहे तो वाटपाला कधी सुरू होईल. नांदेडमध्ये देखील या प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सुरू केलेलं आहे व CSC केंद्र जेवढी काय आहे त्यांच्यावर पडताळणी विभागामार्फत हे इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे घोटाळे ज्यांनी करून भरले होते फॉर्म त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे व यापुढे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या शासकीय योजनेचा लाभ त्यांना देण्यात येणार नाही आहे. तर ही गल्लत जर तुम्ही करत असाल तर आत्ताच थांबा. तर बघा नांदेडमध्ये हदगाव तालुका आहे, त्यानंतर इतर जे काही आसपासचे तालुके आहेत त्यामध्ये रक्कम ही पूर्णतः मंजूर आहे. यामध्ये कपाशीचा देखील पीक विमा मंजूर आहे. त्यानंतर म्हणजे पाहायला गेलं तर सर्वच पिकांचा एकंदरीत पीक विमा हा मंजूर झालेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही. सरसकट पीक विमा व 812 कोटीचा निधी व शेतकरी संख्या देखील खूप आहे. तर तुम्हाला पीक विमा भेटायला बाकी जिल्ह्यांपेक्षा ॲज कम्पेअर टू हिंगोली, परभणी तुम्हाला वेळ लागू शकतो. परभणीला भेटणार होता पण ह्या अशा गोष्टी घडल्यामुळे परभणीला पीक विम्याला विलंब लागणार आहे. तर आता अपडेट आहे हिंगोलीची. हिंगोलीमध्ये वाटपाला ही लागलीच 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात होणार आहे. ही म्हणजे हिंगोलीची जे काही गावांची यादी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगली ती यादी देखील पहा. जर ती यादी थोडी अपडेटेड पाहिजे असेल तर त्यावर देखील उद्या मी सविस्तर व्हिडिओ आणेन. म्हणजेच उर्वरित गावांच्या महसूल मंडळांची जे काही गावं पेंडिंगमध्ये राहिलेले आहेत ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. तर तो व्हिडिओ तुम्ही देखील अवश्य बघा. तर बघा ह्यानंतर आपण परभणीची आता पात्र गावांमधील आणखी काही नवीन गावं देखील ॲड करण्याचा प्रयत्न करू. आता ह्यामध्ये पूर्णा तालुक्यातले बाकी काही गावं ॲड झालेले आहेत. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी लेट क्लेम केले होते अशा शेतकऱ्यांच्या गावांची यादी आता परत प्रकाशित झालेली आहे. तर ती यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील बघणार आहोत. कारण ह्या व्हिडिओमध्ये पाहायला गेलं तर व्हिडिओ एकंदरीत खूपच मोठा होऊ शकतो. या गोष्टी देखील आम्हाला दक्षता घ्यावी लागते कारण व्ह्यूअर्स पाहिजे तेवढा व्हिडिओ एंडपर्यंत कोणीही बघत नाही. कारण सध्याच्या काळामध्ये पाहायला त्यांना फास्ट घ्यायची सवय लागलेली आहे. म्हणजे 30 सेकंडमध्ये होईल तेवढी अपडेट लवकरात लवकर घेण्याचं. कारण काळ खूप हे झाला आहे, फास्ट येत्याने समोर जातो आहे. तर बघा बाकी जिल्ह्याच्या आता परभणी, हिंगोली व्यतिरिक्त आता आपण उद्या शक्य झालं तर पश्चिम महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यांची जी काही अपडेट आहे गावानुसार ती घेण्याचा प्रयत्न करू व पश्चिम महाराष्ट्राबरोबर यवतमाळ व अमरावती हे विदर्भाचे जे काही जिल्हे आहेत त्यातील देखील याद्या ज्या काही अपडेट झालेल्या आहेत त्या उद्या प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. जर हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी उद्याच्या व्हिडिओमध्ये याद्यांची PDF तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यासाठी उद्याच्या व्हिडिओला नक्की व्हिजिट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचे उर्वरित गावांची जी काही पेंडिंग यादी राहिलेली आहे ती कमेंट करा. ती देखील तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल. तर ह्या होत्या ह्या एकंदरीत 2 ते 3 जिल्ह्यासंदर्भात अपडेट. म्हणजेच ह्या कारणांमुळे तुमच्या रक्कम खात्यावर जमा झाली नाही. शेतकरी येतात व्ह्यूअर्स कमेंटमध्ये म्हणतात की तुम्ही या तारखेला म्हणले पण रक्कम जमा झाली नाही. पण अशा प्रकारचे जर प्रकार घडत असतील तर ह्याला यूट्यूबर तरी काहीच करू शकणार नाहीत. तर या गोष्टीची काळजी घ्या. अशा गोष्टी करू नका, अवॉइड करा. तर चला मग महत्त्वाची अशीच यादी अपडेटेड याद्यांची हे घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.